शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमीने पारितोषला मेसेज केलेला आहे. मला बाळाचे फोटो पाठव म्हणून आणि त्याचा रिप्लाय देखील आलेला आहे. रिप्लाय पाहायच्या अगोदरच तिला छान वाटतं, कारण तिला वाटतं की आता बाळाचे फोटो आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण जेव्हा ती मेसेज उघडून पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण त्यामध्ये पाठवलेलं असतं की नवजात बालकाचे फोटो पाठवायचे नसतात आणि आता भूमीला बाळाचे फोटो पाहायला मिळणार नाहीयेत ही गोष्ट तिला समजली आहे. पारितोषनं हे जाणीवपूर्वक केलंय असं तिला वाटतंय. खरं तर ही गोष्ट अमोलीने केलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की भूमी आपल्या बाळाच्या खूपच जवळ यायला लागलेली आहे आणि या गोष्टीचा धक्का आता भूमीला बसलेला आहे. भूमी मेसेज बघते आणि ती एकदम सिरियस झालेली आहे. हे जेव्हा आकाशच्या लक्षात येतं तेव्हा तो देखील मोबाईल पाहतो आणि मोबाईलमधला तो मेसेज वाचतो तेव्हा त्याला देखील धक्का बसतो, कारण पारितोषने आता बाळाचे फोटो देखील पाठवायला नकार दिलेला आहे. भूमीचं वागणं त्यांना अजिबात पटलेलं नाहीये. भूमी आपल्या बाळाच्या खूपच जवळ यायला लागलेले आहे आणि त्यामुळं ते खूपच पॉझिटिव्ह झालेले आहेत. त्यांना भूमीचा हा स्वभाव अजिबात पटलेला नाहीये. आता ही गोष्ट आकाशला भूमीला नीट समजावून सांगावी लागणार आहे. आकाश भूमीला सांगतोय की सगळेजण असंच वागत असतात. आपण जरी असतो तरी असंच वागलो असतो. कोणाला आवडणार आहे की आपण त्यांच्या बाळाच्या जास्त जवळ गेलेलो? भूमी, तू स्वतःला जरा सावर. असं करू नकोस. त्यांना आपलं वागणं पटत नाहीये आणि तू अशी वागणारी नाहीस, मला माहिती आहे. मला सगळं कळतंय की बाळ गेल्याचा धक्का तुला किती बसलेला आहे. पण आपण जर का पारितोष आणि त्यांच्या बाळाच्या जास्त जवळ गेलो तर आपला अपमानच होणार आहे. आपल्याला सतत अशा अपमानाच्या जवळ जावं लागणार आहे. म्हणून मी असं तुला म्हणतोय की हा विषय आता इथं सोडून दे. जे झालंय ते सगळं झालंय असं समजून ते सगळं सोडून दे, असं तो तिला म्हणतो आणि या सगळ्या गोष्टीतून तिला बाहेर काढण्यासाठी तो तिला म्हणतो की मी तुझ्यासाठी खास सरप्राईज ठेवलेला आहे. भूमी म्हणते, सरप्राईज? कसलं सरप्राईज? तेव्हा तो म्हणतो, चल हॉलमध्ये एक जबरदस्त सरप्राईज तुझी वाट पाहत आहे, असं म्हणून त्याने तिचा हात धरलाय आणि तो तिला हॉलमध्ये घेऊन गेलेला आहे. हॉलमध्ये सर्वजणच बसलेले आहेत आणि चक्क आकाश सर्वांच्या समोर जादू करून दाखवतोय. जादूगाराची एक काळी टोपी त्याने आणलेली आहे आणि त्या टोपीमध्ये त्याने लाल रुमाल दडवलाय आणि तो सर्वांना सांगतोय की आता हा रुमाल मी गायब करून टाकणार. जेव्हा मी टोपी काढलेली असेल तेव्हा रुमाल गायब झालेला असेल असं तो दाखवतोय. सर्वांना त्याने तो लाल रुमाल देखील दाखवलेला आहे. तो रुमाल त्याने आता त्या टोपीमध्ये ठेवलेला असतो आणि ती टोपी स्वतःच्या डोक्यावर घालून हातामध्ये असलेली छडी त्या टोपीवर फिरवत असतो आणि सर्वांना सांगत असतो की आता हा रुमाल बघा मी गायब करतोय. अगोदर तो रुमाल त्या टोपीमध्ये आहे का नाही हे सर्वांना दाखवण्यासाठी तो सर्वांच्या जवळ जातो आणि सर्वांना रुमाल आहे याची खात्री देखील करून घेतो आणि आता ती टोपी त्याने डोक्यावर घातलेली असते आणि जेव्हा ती टोपी वर उचलतो तेव्हा रुमाल त्यातून खाली पडतो. सर्वजण त्याला हसायला लागतात, कारण त्याला जादू अजिबात जमलेली नाही. कारण तो जादूगार नाहीच आहे. तो टोपी घालून गेलेला होता, पण त्या टोपीतून रुमाल खाली पडला. आकाशला काय जादू जमत नाही आणि सर्वजण हसतायत. खरं तर हे सगळं तो भूमीला हसवण्यासाठी करतोय. पण भूमी मात्र अजूनही सीरियस आहे. आकाश तिच्याकडे पाहतोय. तो म्हणतो की थांबा, थांबा. आता जादू चुकली आहे. मी पुन्हा एकदा जादू करून दाखवतो, असं म्हणून पुन्हा एकदा त्याने तो रुमाल टोपीमध्ये ठेवलाय आणि तो टोपी घालतो, पुन्हा टोपी काढतो, तर पुन्हा एकदा तो रुमाल खाली पडतो आणि सर्वजण हसायला लागतात. आकाश म्हणतो, "थांबा, मी काय जादूगार नाहीये, पण ही जादू मी तुम्हाला परफेक्ट करून दाखवणारच." पण आकाशचं हे सगळं वागणं पाहून घरातला एक ना एक सदस्य अगदी खळखळून हसताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पौर्णिमा आणि नीलू त्या देखील आकाशला हसत असतात. खरं तर आकाशला हसवायचं असतं ते म्हणजे भूमीला, पण अजून भूमी हसलेली नसते. पण आकाश पुन्हा एकदा तशीच जादू करतो आणि पुन्हा एकदा तो रुमाल खाली पडतो आणि आकाश म्हणतो, "आता मात्र मी शांत बसणार नाही. आता जादू करूनच दाखवणार. आता तुम्हाला असं वाटतंय ना, की मी जादूगार नाहीये, पण माझी जादू खूप जबरदस्त आहे. मी हा रुमाल गायब करणार पण आणि त्याला माघारी आणणार पण." भूमी त्याच्याकडे एकटक पाहत असते. आता सर्वजण सिरियसली त्याच्याकडे पाहत असतात. भूमी पण पाहत असते आणि आकाश पुन्हा एकदा जादू करायला जातो, पण रुमाल पुन्हा एकदा तोंडावर पडतो आणि भूमी देखील खळखळून हसायला लागते. आता आकाशची जादू सक्सेस झालेली आहे. कारण त्याला या जादूने रुमाल गायब करायचा नसतो, तर त्याला या जादूने भूमीला हसवायचं असतं. आता आकाशने पुन्हा एकदा टोपी घातलेली असते. तो रुमाल त्यात टाकलेला असतो आणि टोपी उचलतो आणि आता खरोखर रुमाल गायब झालेला असतो. सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. कारण आकाशने जादू करून दाखवलेली आहे. आता तो रुमाल त्या टोपीमध्ये नाही. आकाश म्हणतो, "बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, की एकदा मी रुमाल तुम्हाला गायब करून दाखवणार." आणि आता तो टोपी घेऊन सर्वांच्या समोर जातोय आणि सर्वांना म्हणतोय, "बघा, यामध्ये रुमाल आहे का?" सर्वजण पाहतात तर त्यामध्ये रुमाल नसतो आणि आकाश आता जादूची छडी घेतो, त्या टोपीवरून गोल-गोल फिरवतो आणि त्याला तो रुमाल पुन्हा एकदा माघारी आणता येतो
आकाशने खरोखरच जादू केलेली आहे. आणि तो म्हणतो, की "बघा या छडीने मी रुमाल पुन्हा एकदा टोपीमध्ये माघारी आणलेला आहे. आहे का नाही मी जादूगार?" असं म्हणून तो सर्वांच्या समोर झुकतो आणि माझी जादू सक्सेस झाली आहे असं सर्वांना सांगतो आणि सर्वजण आकाशसाठी टाळ्या वाजवायला लागतात. कारण आकाशने खरोखरच एखाद्या जादूगारासारखी जादू करून दाखवलेली असते. रुमाल गायब केलेला असतो आणि गायब झालेला रुमाल पुन्हा एकदा त्याने सर्वांच्या समोर माघारी आणलेला असतो. आकाश म्हणतो, "मी गायब केलेली कोणतीही वस्तू अशी एका क्षणात आणू शकतो, कारण मी खरा जादूगार आहे." आकाशचे हे बोल जेव्हा भूमीच्या कानावर पडतात, तेव्हा भूमीला एकच गोष्ट आठवते, ते म्हणजे माझं गेलेलं बाळ आणि ते आकाशच्या नजरेत नजर घालते. आकाशला समजलेलं असतं, की भूमीला काय झालेलं आहे. भूमी पुन्हा एकदा सीरियस झालेली असते. आकाश भूमीकडे पाहतो आणि तिच्या जवळ येतो. भूमी आकाशला म्हणते, "आकाश, आपलं गेलेलं बाळ तू पुन्हा एकदा माघारी आणू शकतो का?" रागिनी त्या दोघांकडे पाहत असते. रागिणीला खरं तर आता या गोष्टीचा आनंद होत असतो, की भूमी पुन्हा एकदा त्याच विषयामध्ये गुरफटत चाललेली आहे. पुन्हा एकदा तिला आठवण झालेली आहे, ती म्हणजे बाळाची. आणि जवळच मानसी असते. मानसीला मात्र वाईट वाटतं, कारण आकाशने आता इतका वेळ झालं तिला हसवण्याचा प्रयत्न केलेला असतो. इतका वेळ झालं तिला त्या विषयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण तो विषय आता पुन्हा एकदा भूमीच्या डोक्यात आलेला असतो आणि भूमी आकाशला म्हणत असते, की "जसा तू रुमाल गायब केला आणि पुन्हा मिळवला, तसं आपलं गायब झालेलं बाळ, तसं आपलं गेलेलं बाळ पुन्हा एकदा आपल्याला मिळेल का रे आकाश?" असं म्हणून भूमीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आकाश आता तिच्या जवळ जातो आणि तिला दिलासा देतो आणि तिला समजावून सांगतो. आकाश तिला स्वतःच्या जवळ घेतो. पण भूमी मात्र त्याला तोच प्रश्न विचारत असते. "काहीतरी जादू कर ना आकाश आणि आपलं गेलेलं बाळ पुन्हा एकदा मिळव ना. मला त्याला खूप पाहू वाटतंय रे," असं ते आकाशला म्हणते. तेव्हा आकाशचे डोळे देखील पाणावतात. पण त्याला आता भूमीच्या गोष्टीवर कसलंच उत्तर देता येत नसतं, कारण या गोष्टीचं उत्तर त्याच्याकडं नाहीये. त्याने हात चालाकी करून तो रुमाल गायब केलेला असतो आणि पुन्हा मिळवलेला असतो. पण आता या बाळाचं करायचं काय? असा प्रश्न त्याला पडलेला असतो. सर्वांचं लक्ष आता भूमी आणि आकाशकडे असतं, कारण भूमी पुन्हा एकदा त्याच विषयामध्ये गुरफटत चाललेली आहे. भूमी पुन्हा एकदा बाळ हा विषय काढून रडत आहे. तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि आकाश तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतोय. आकाश तिला सांगतोय, की "भूमी, आता तरी या सगळ्या विषयातून पुन्हा एकदा बाहेर ये." भूमी म्हणते, "मला सगळं समजतंय, पण माझ्या डोक्यातून हा विषय अजिबात जात नाहीये. मला बाळाची खूप खूप आठवण येते." तेव्हा आकाश तिला स्वतःच्या जवळ घेतो, स्वतःच्या मिठीत घेतो आणि म्हणतो, "असू देत भूमी, हे दिवस पण निघून जातील आणि चांगले दिवस नक्कीच येतील." भूमीला तो समजावून सांगतोय, भूमीचं तो सांत्वन करतोय. हे सगळं पाहत असताना पौर्णिमा आणि नीलू मात्र खुश होत आहेत आणि त्या एकमेकींशी बोलत असतात. "तुम्ही किती मिठ्या मारा, तुम्हाला काय करायचं ते करा. तुमचं बाळ आता तुमच्या आयुष्यातून निघून गेलेलं आहे. ते बाळ आता तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. त्या बाळाने तुम्हाला चांगलंच दुःख दिलेलं आहे. जसं आम्ही माझ्या आयुष्यातून गेल्यानंतर तुम्हाला दुःख दिलंस ना भूमी, तसं त्या बाळाने तुम्हाला दुःख दिलेलं आहे." असं पौर्णिमा बोलत असते आणि नीलू देखील तिला साथ देत असते. पौर्णिमा जाम चिडलेली असते आणि ती आकाश आणि भूमीला शिव्या शाप देत असते. इकडं आकाश आणि भूमी एकमेकाच्या मिठीत असतात आणि भूमी मात्र रडत असते. भूमीला आठवण येत असते, ती म्हणजे बाळाची. आकाश आता तिला म्हणतो, की "चल, आपण आपल्या रूममध्ये जाऊया." आणि आकाश पुन्हा एकदा तिला आपल्या रूममध्ये घेऊन येतो. आकाश जसा रूममध्ये येतो, तेव्हा त्याला अथर्वचा फोन आलेला असतो. अथर्वचा फोन तो घेतो आणि त्याला एक बॅड न्यूज मिळालेली आहे. भूमीला समजतं, की नक्कीच काहीतरी झालेलं आहे. कारण आकाश म्हणत असतो, "असं कसं काय झालं?" आणि तिकडून अथर्व त्याला सांगत असतो. अथर्वनं त्याला बॅड न्यूज दिली, ती म्हणजे आज त्याला जे काम दिलं होतं, ते काम सक्सेस झालेलं नाहीये. जी डील त्याला क्रॅक करायला लावली होती, जी कंपनी आलेली होती, त्या कंपनी पुढचं प्रेझेंटेशन अथर्वकडून चुकलेलं आहे. आकाश त्याला म्हणतो, "असं कसं शक्य आहे? तुझ्याकडून असं होणं शक्य नाहीये." पण अथर्व म्हणतो, "हे माझ्याकडून शक्य झालेलं आहे." आकाश म्हणतो, "कसं काय झालं ते सांग." तेव्हा अथर्व सांगतो, की "मला जी फाईल आणायला पाहिजे होती, ती फाईल मी आणली नाही आणि चुकून मी दुसरीच फाईल घेऊन आलो आणि दुसऱ्याच कंपनीचं प्रेझेंटेशन माझ्याकडे तयार होतं. पण जी कंपनी आलेली होती, त्यांना माझं वागणं एकदम प्रोफेशनल वाटलं नाही आणि त्यांनी मला सांगितलं, की आम्ही तुमच्याशी डील करू शकत नाही." असं म्हणून ते निघून गेले. "मला माफ कर आकाश, तू माझ्यावर एकच जबाबदारी टाकली होती, पण ती जबाबदारी मात्र मी पूर्ण करू शकलो नाही." आकाशला मात्र त्याचं बोलणं पटलेलं नसतं. अथर्व त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो, की "हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे." पण आकाश त्याला म्हणतो, "ठीक आहे, आता जे झालंय ते होऊन गेलेलं आहे. आता ती डील हातातून गेली आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही." असं म्हणून त्याने अथर्वचा फोन ठेवून टाकलेला असतो. भूमीला समजलेलं असतं, की अथर्वमुळे आपली एक डील कॅन्सल झालेली आहे आणि तेवढ्यात रागिनी देखील तिकडून आलेली असते आणि रागिनीला ही सगळी गोष्ट आकाश सांगत आहे. रागिनी विचारते, की "काय झालंय?" तेव्हा तो सांगतो, की "अथर्वमुळे एक डील
डील आपली कॅन्सल झालेली आहे. रागिनी म्हणते, "पण अथर्व तर जबाबदारी घेणारा मुलगा आहे. तो असं करूच शकत नाही." तेव्हा आकाश देखील म्हणतो, "मलाच कळत नाही की त्याने असं कसं काय केलं? त्याला जी फाईल न्यायला पाहिजे होती ती फाईल त्यांनी नेली नाही आणि दुसरीच फाईल तो घेऊन गेला आणि त्यामुळे हे डील कॅन्सल झालेलं आहे." तेव्हा रागिनी म्हणते, "इतका तो बेजबाबदार आहे असं मला तर वाटत नाही. त्याच्याकडून हे सगळं काही चुकून झालेलं असेल. पण आता काय करणार?" तेव्हा आकाश म्हणतो, की काहीतरी पर्याय करावा लागणार आहे. आकाशला आता पर्याय सुचत नसतो, पण त्याला पर्याय सुचवते ती म्हणजे रागिनी आणि ती बोलायला सुरुवात करते. आता अथर्वला तर काही नीट काम जमत नाहीये आणि राजा काका ते देखील कामात असतात. तसेच तू देखील आता भूमीची काळजी घ्यायला घरी असतो. आता ऑफिसकडे लक्ष द्यायला एक जबाबदार माणूस पाहिजे, ही सगळी गोष्ट माझ्या लक्षात येते. पण त्यावर पर्याय काय करावा तेच कळत नाही. अथर्वला अजून काम शिकायला काही दिवस लागणार आहेत. त्यामुळं आता या ऑफिसची जबाबदारी कोणाकडे द्यावी ना, हा प्रश्न मला पडलाय, असं ती मुद्दाम म्हणत असते, की जेणेकरून आकाशने तिला म्हणावं, की याची जबाबदारी तू घे. पण भूमीच्या डोक्यात मात्र ही गोष्ट पटकन आलेली असते. कारण ती सुचवतच अशा पद्धतीने असते, की आकाशने म्हणावं, "आता ही सगळी जबाबदारी आत्या तू घे." आणि आकाश मात्र शांत बसलेला असतो. पण त्याला ती मुद्दाम उस्कवत असते आणि असं दाखवत असते, की या सगळ्याची जबाबदारी आकाश तू माझ्यावर टाकू शकतो. भूमी मात्र शांत बसलेली असते. तिला असं वाटत नसतं, की आकाश असं काहीतरी बोलेल. आकाश रागिनीकडे पाहतो आणि त्याच्या डोक्यात एकदम टूप चमकते आणि तो म्हणतो, की "खरं आत्या ही जबाबदारी तू का घेत नाहीस? कारण अथर्वला अजून काम शिकायला वेळ आहे. मला भूमीकडे लक्ष द्यावं लागतंय. राजा काका तो त्याच्या कामात आहे. ऑफिसची सगळी जबाबदारी तू घ्यावी." असं म्हणून तो मोकळा झालेला आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर रागिनी देखील एकदम शॉक बसल्यासारखं म्हणते, की "नाही, नाही, मी कशी जबाबदारी घेऊ?" आकाश म्हणतो, की "हो, तू जबाबदारी घेऊ शकते. आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे, की हे सगळं काम तू अगदी व्यवस्थितपणे, चोखपणे पार पाडू शकते. जेव्हा मी माघारी येईल, तेव्हा ती सगळी जबाबदारी तू माझ्याकडे दे. तेव्हा मी सगळी जबाबदारी स्वीकारेल." तेव्हा रागिनी पण लगेच म्हणते, "आता तुझी एवढी इच्छा असेल, तर मी घेते. पण माझ्याकडे ही जबाबदारी जास्त दिवस देऊ नको. लवकरात लवकर तू ऑफिसला जॉइन हो आणि माझ्याकडून ही जबाबदारी काढून घे." पण त्याच वेळेस ती मनात म्हणत असते, की जोपर्यंत तू येशील ना, तोपर्यंत मी सगळा ऑफिसचा कब्जा केलेला असेल. मला जे काय करायचंय ना, ते सगळं मी करून घेतलेलं असेल. तुला यायला उशीर होणार आहे, हे मला चांगलंच माहिती आहे. पण चेहऱ्यावर मात्र भाव असा येत असते, की तिला ही जबाबदारी नको आहे. आकाशचं हे बोलणं आणि वागणं भूमीला मात्र पटलेलं नसतं. कारण त्याने एका क्षणात ऑफिसची सगळी जबाबदारी रागिनीवर टाकून दिलेली असते आणि रागिनी तेव्हा तिथून जाते. आकाश आता भूमीला म्हणतो, की "मी सगळी जबाबदारी आता रागिनीकडे दिलेली आहे." तेव्हा भूमी म्हणते, की "उगाचच तुम्ही असं करत आहात. आपल्याला माहिती आहे ना, अशी जबाबदारी कोणावर द्यायची नाही आणि माझी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. माझी काळजी मी करू शकते. मला समजतंय मला काय झालेलं आहे ते." आकाश म्हणतो, की अजून तू नीट झालेली नाहीये. जोपर्यंत तुला चांगलं बरं वाटत नाही, तोपर्यंत मी ऑफिस जॉइन करणार नाही." पण भूमी मात्र त्याला म्हणत असते, की "काही झालेलं नाहीये. मी अगदी व्यवस्थित आणि ठणठणीत बरे आहे. तुम्ही ऑफिस जॉइन करा. त्यांच्यावरती जबाबदारी कसलीच टाकू नका." पण आकाश मात्र भूमीचं काहीच ऐकत नाहीये. आता आकाशने ती जबाबदारी भूमीवर टाकलेली असते. भूमी मात्र चिडते आणि राजा काकाला फोन करते आणि सांगते, की आज अथर्वकडून अशी-अशी चूक झालेली आहे. तेव्हा राजा काकाला देखील धक्का बसतो. राजा काका म्हणतो, "अथर्वकडून असं होणं शक्यच नाहीये. तो काय बेजबाबदार नाहीये. अशी कोणतीही फाईल तो उचलून घेऊन जाऊ शकत नाही आणि असं चुकीचं प्रेझेंटेशन तो करू शकत नाही." भूमी सांगते, की "पण असं झालंय आणि त्याच्यामुळं आपल्या हातातून एक डील गेलेली आहे. पण मला या पाठीमागे वेगळीच शंका येते." राजा काका म्हणतात, की "तुला कसली शंका येते?" तेव्हा भूमी त्यांना स्पष्ट सांगते, की "मला असं वाटतंय त्याची फाईल जाणीवपूर्वक कुणीतरी बदललेली आहे आणि ती शंका म्हणजे मला रागिनीवरच आहे," असं ती त्याला सांगते. तेव्हा राजा काका म्हणतो, "मला देखील हीच शंका वाटते. पण आता याच्यावर काय करायचं?" त्याचबरोबर ती सांगते, की आकाशने आता ऑफिसची सगळी जबाबदारी रागिनीकडे दिलेली आहे. हे ऐकल्यावर तर राजा काकाला मोठा धक्काच बसलेला आहे. तो म्हणतो, "आकाश असं एकदम निर्णय कसं काय घेतो ना, तेच मला कळत नाही." भूमी म्हणते, "पण आता त्याने बोलून बसलेला आहे, त्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही." राजा काका म्हणतो, "यावर काहीतरी पर्याय मात्र आपल्याला करणं गरजेचं आहे." भूमी म्हणते, "मला माफ करा, पण मला असं वाटतंय, की अजून रागिनी यांच्यावर ही जबाबदारी टाकणं चुकीचं आहे. त्यामुळं आपल्याला एक ट्रॅप लावणं गरजेचं आहे आणि त्या ट्रॅपमध्ये ती अडकते का ते आपल्याला बघणं गरजेचं आहे." राजा काकाला ती ट्रॅप लावायला सांगते आणि राजा काका तिला म्हणतोय, की "तू म्हणतीस ते अगदी बरोबर आहे. मी ट्रॅप लावतो आणि तो ऑफिसमध्येच लावून ठेवतो. बघूया रागिनी सुधारलेली आहे का नाही. जर का ती त्या ट्रॅपमध्ये अडकली, तर समजायचं की अजूनही तिची गुन्हेगारी वृत्ती संपलेली नाहीये." भूमी राजा काकाला सांगते, की ट्रॅप लावा आणि त्याप्रमाणे आता राजा काका देखील ट्रॅप लावण्यासाठी तयार झालेला आहे. भूमीने जसं सांगितले त्या पद्धतीनं राजा काका ट्रॅप लावणार आहे. कारण अथर्वची फाईल ही बदललेली असणारे रागिनीनंच असं शुअर भूमीने त्याला सांगितलेलं आहे.
आणि राजा काकाला देखील ती गोष्ट पटलेली आहे. रागिणीने जाणीवपूर्वक आकाशला ऑफिसची जबाबदारी आपल्यावर यावी यासाठीच ते केलेलं असणार आहे आणि त्यामुळे आता रागिणी ऑफिसमध्ये आली तर भलताच गोंधळ घालून ठेवणार आहे. आकाशला अजून या गोष्टी काही कळत नाहीयेत, पण आपण मात्र जागरूक आहेत. आपण रागिणीचं सत्य आकाशासमोर आणलंच पाहिजे आणि त्यासाठी ट्रॅप लावणं गरजेचं आहे, असं दोघांना देखील वाटत असतं आणि त्याप्रमाणे दोघांनी देखील ठरवलंय की हा ट्रॅप लावायचा आणि त्यामध्ये तिला रंगेहात पकडून आकाशला दाखवून द्यायचं की ही रागिनी काय करू शकते. आता रागिनी मात्र चांगलीच खुश झालेली आहे. रागिनी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि तिने पौर्णिमा आणि नीलू यांना देखील बोलवून घेतलेलं असतं. नीलू म्हणते की आज तुम्ही खूपच खुश दिसतायत. तेव्हा ती म्हणते खूप खुश आहे मी. भयानक खुश आहे कारण माझ्या मनासारखी गोष्ट झालेली आहे. पौर्णिमा विचारते काय झालं? तेव्हा ती सांगते ऑफिसची सगळी जबाबदारी आता पुन्हा एकदा माझ्याकडे आलेली आहे. आता ऑफिस आपल्या ताब्यात आलेलं आहे. बास. आता या ऑफिसच्या माध्यमातून आपण भूमी आणि आकाश यांना या सगळ्यातून बेदखल करून टाकायचं. आता लक्षात ठेवा, घरी तुम्ही काम करायचं आणि ऑफिसमध्ये मी काम करते. त्या दोघींना तिने सांगितलंय की तुम्ही घरी काय काम करायचं? तर भूमीला सतत दुःखामध्ये ठेवायचं. भूमी बाळाच्या दुःखातून बाहेर निघली नाही पाहिजे. भूमी बाळाच्या दुःखातून बाहेर निघणार नाही आणि आकाश भूमीच्या दुःखातून बाहेर निघणार नाही. म्हणजे तो ऑफिसपर्यंत पोहोचणार नाही आणि तो ऑफिसपर्यंत पोहोचला नाही तर मी ऑफिसमध्ये मला जे काय करायचंय ते सगळं माझ्या पद्धतीनं करून घेते आणि या दोघांना देखील या सगळ्यातून बेदखल करून टाकते. तेव्हा पौर्णिमा देखील खुश होते आणि म्हणते, "असं जर का तुम्ही करणार असाल तर माझी तुम्हाला साथ आहे. अभिचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला जे काय लागतंय ना ते फक्त सांगा. ते सगळी मदत करण्याची माझी तयारी आहे." तेव्हा रागिणी देखील खुश होते आणि म्हणते, "तुमची साथ तर मला पाहिजेच आहे. मी जी आत्ता तुम्हाला जबाबदारी दिली आहे ना, ती फक्त व्यवस्थितपणे पार पाडा. त्या भूमीला बाळाच्या दुःखातून कसलंच बाहेर पडू देऊ नका आणि असं केलं तर आपण या घरावर पूर्णपणे राज्य करणार आहेत." तेव्हा पौर्णिमा आणि नीलू देखील खुश होतात. इकडे भूमी तिच्या रूममध्ये बाळाची खेळणी हातात घेऊन बसलेली असते. तिला बाळाची आठवण येत असते. पारितोष आलेली वेळ तिला आठवत असते. पारितोषचं बाळ आपण हातात घेतल्यानंतर आपल्याला ते बाळ आपलंच आहे असं का वाटत होतं असा प्रश्न तिला पडलेला असतो. पण पारितोषने आपल्याला बाळाचा एक फोटो देखील पाठवला नाही. असं तो आपल्याशी कसं काय वागू शकतो असा ती विचार करत असते. तेवढ्यात पौर्णिमा आणि नीलू तिच्याजवळ येतात आणि बाळाचा पाळणा घेऊन येतात आणि म्हणतात, की "या पाळण्यामध्ये तुझं बाळ आहे बघ ना." तेव्हा भूमी त्यांच्याकडे रागानं बघते आणि पौर्णिमा म्हणते, "जेव्हा आम्ही तुला सांगत होतो, की ती उशी आहे, बाळ नाहीये, तेव्हा तुला खरं वाटत नव्हतं. पण आता तुझ्या नवऱ्यानेच तुला सांगितलं ना, की तुझ्याकडे ती उशी होती, तुझं बाळ नव्हतं, तुझं बाळ गेलेलं आहे. आता तुला कसं वाटतंय? माझ्या अभिला तुझ्या नवऱ्याने मारून टाकलं आणि त्यामुळेच देवाने तुम्हाला ही शिक्षा दिलेली आहे. तुमचं बाळ जेव्हा जन्माला आलं असेल ना, तेव्हा ते सुद्धा म्हणलं असेल, की असल्या आई पोटी आम्हाला कशाला जन्माला घातलं, म्हणूनच ते तुमच्यापासून निघून गेलं." असं जेव्हा बोलते, तेव्हा भूमी चिडते आणि म्हणते, "तुझ्या तोंडाला लगाम घाल, नाहीतर तुझ्या तोंडात मी धाडकन एखादी मुस्काडात ठेवून देईल." पौर्णिमा मात्र हसत असते, कारण तिला जे काय करायचं असतं ते तिने केलेलं असतं. नीलू मात्र पौर्णिमाची बाजू घेऊन भूमीला बोलत असते, की "माझ्या मुलीला काय बोलायचं नाही. तुम्ही तिचं आयुष्य बरबाद केलेलं आहे." भूमी म्हणते, "माझ्यासमोर तुम्ही अजिबात उभारू सुद्धा नका. आत्ताच्या आत्ता तुमचं तोंड काळं करा आणि इथून तुम्ही निघून जा." त्या दोघी निघून जातात. पण ते जे काय बोलतायत ती गोष्ट भूमीच्या मनाला मात्र लागलेली असते. भूमीला वाईट वाटत असतं. आता भूमीने ठरवलेलं असतं, की आपण बाळापर्यंत पोहोचायचं आणि ती डायरेक्ट पारितोषच्या घरी गेलेली आहे. बेल वाजवते आणि दरवाजा उघडला जातो. तेव्हा तिच्या समोर असते अमूल्या. अमूल्या पाहते, की भूमी आलेली आहे. ती विचारते, "तुम्ही कसं काय येणं केलं?" तेव्हा भूमी डायरेक्ट सांगते, की "मला बाळाला भेटायचं आहे." अमूल्याला मोठा धक्का बसलाय. कारण आता भूमी बाळाला भेटणार आणि पुन्हा काय राडा होईल का असं तिला वाटतंय. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहेत, की सांगितल्याप्रमाणे राजा काकानं ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये आपल्याला रागिनी अडकताना दिसते. पैशाची मोठी बॅग ट्रॅपसाठी ठेवलेली असते आणि ते सगळे पैसे पाहिल्यानंतर रागिनी त्यावर ढाय मारते आणि अक्षरशः ती बॅग उचलून हसत-खेळत ती बॅग घेऊन ती चाललेली आहे. राजा काका देखील तिच्यावर लक्ष ठेवतो आणि त्याला कळतं, की बरोबर ती त्यामध्ये अडकली आणि त्याने भूमीला फोन करून सांगितले देखील, की "तू म्हणतेस त्याप्रमाणे रागिनी आपल्या ट्रॅपमध्ये अडकलेली आहे. तिची गुन्हेगारी वृत्ती अजून देखील संपलेली नाहीये." असं त्याने भूमीला सांगून ठेवलेलं असतं. आता रागिनी ते सगळं साहित्य म्हणजे ते सगळे पैसे घेऊन बाहेर पडत असते. राजा काका तिचा पिछा करत असतो आणि अचानक त्याने तिला रंगेहात पकडलेला आहे आणि तो विचारतो, "ही पैशाची बॅग घेऊन तू कुठं चाललेली आहे? हे तर ऑफिसचे पैसे आहेत." आणि जेव्हा राजा काका तिचा पिछा करतोय हे तिला समजतं, तेव्हा तिला मात्र मोठा धक्का बसलेला आहे. कारण तिला माहीत नसतं, की आपला पिछा कोणतरी करतंय आणि ही पैशाची बॅग घेऊन जाताना आपल्याला कोणतरी पकडणार आहे. या गोष्टीपासून ती अनभिज्ञ असते. पण राजा काकाने मात्र तिला अगदी योग्य वेळेला पकडलेलं आहे.
आता या सगळ्या गोष्टीतून रागिनी कशी सुटणार? का या सगळ्या गोष्टीमध्ये ते अडकणार आणि पुन्हा एकदा तिच्या हातातून ऑफिस निघून जाणार? नक्की काय होणार ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक